एक सगळ्यांना सांगायचं आहे की आम्ही स्वतः तुमच्यापर्यंत आलो नव्हतो की आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे द्या किंवा काय. तर ते तुम्ही स्वतःहून आम्हाला दिले होते की आम्ही तुमच्या दारात मागायला गेलो नव्हतो. तुम्हीच ही योजना चालू केली आणि आता तुम्हीच आमचे पैसेसुद्धा बंद केलेत. तर मी काल रेशनच्या दुकानात गेली होती, तर मी एक न्यूज बघितली की रेशनच्या तांदळामध्ये साप गावला. तर तुमचा काय आम्हाला मारण्याचा डाव आहे का, किंवा तुम्ही जनता घालवण्याचा विचार आहे का तुमच्या मनात? तर काल मी राशन घेऊन आली आणि त्या राशनच्या तांदळामध्ये इतक्या जाळ्या आळ्या झाल्या होत्या आणि मी त्याचा व्हिडिओ पण करून टाकला आहे. तर माझं सरकारला विनंती आहे की तुम्हाला द्यायचं आहे ना आम्हाला, तर चांगल्या रीतीचं द्या. गोरगरीब माणसं खातात. त्यांच्या जर आज घरातलं एखादा माणूस जर गेलं तर तुम्ही त्याला जबाबदार राहणार आहेत का, हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. आणि एवढं सगळ्यांना सांगते की सगळ्यात जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि बसू नका. तुमच्या जर रेशन दुकानात जर रेशन चांगलं येत नसेल ना, तर त्याच्यावर आवाज उठवलाच पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे लाडक्या बहिणी आहेत ना, त्या सगळ्याच लाडक्या आहेत. मान्य आहे मला, सगळे गोरगरीब आहेत. तुम्ही म्हणता की तुमच्याकडे टू व्हीलर असली तर तुम्ही त्याच्यात लाभ घेऊ शकता. तुम्ही म्हणता उत्पन्नावर आला तुम्ही डिपेंड राहिलासा, पण तुम्ही नंतर पुन्हा त्या सगळ्या गोष्टी बाहेर काढल्यासा की आमचं उत्पन्न किती आहे, काय किती आहे, सगळं चौकशी केलीसा आणि आता लाडक्या बहिणीचे पैसे बंद करून टाकलायसा. तर मग तुम्हाला माझी फक्त एकच विनंती आहे की ज्या निकषात बसत आहेत बहिणी, त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळू दे. गोरगरीब माणसं ही रेशनिंगच्या दुकानात गेल्यावरही तुम्ही रेशनिंग असलं पाठवतायसा, ती लोक खाणार काय? हां, आमचेच पैसे घेतासा, आमच्या नवऱ्यांचे पैसे खिशातले जातात. आता तेलाची पिशवी आणाय गेलं की 150 रुपये. पहिली ती तेलाची पिशवी 70-60 अशी भेटत होती 1 किलोची, आणि तुम्ही आता 150 रुपये घेताय. आमच्याच खिशातले पैसे घेऊन नाटकी मारताय वे. हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.